नाशिक ग्रामीण एसपी बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन यांना सर्व काही हा प्रकार सांगितला व यांच्यावर तक्रार अर्ज करून यांची चौकशी करून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून तक्रार अर्ज केला। अर्ज केल्यानंतर तो अर्ज त्यांनी एलसीबीचे प्रमुख रवींद्र मगर साहेब यांच्याकडे देत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचा जो आदेश दिला। पण आज त्या तक्रार अर्जाला 14 दिवस उलटून देखील मी 1 दिवस आड या तक्रार अर्जाचा पाठपुरावा करतोय। पण त्या पाठपुरावा करत असताना 2-2 ते 3-3 घंटे मी एलसीबी ऑफिसला थांबतोय। एलसीबी ऑफिसला थांबल्यानंतर रवींद्र मगर साहेब माझ्याशी काही सेकंद बोलून मला ऑफिसमध्ये न बोलता बाहेरच्या बाहेर काही सेकंद बोलून मला पाठवून देण्याचे काम करताय। त्यामुळे मला आता या प्रकरणामध्ये शंका येत आहे की विशाल नायडू व किशोर सावळा यांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही कोणतेही अधिकारी शिपाई तर न्यायाधीश हे विकत घेऊ शकतो, तर त्यांनी रवींद्र मगर साहेबांना तर मॅनेज केले नाही ना, अशी मला शंका येते। त्यामुळे माझी नाशिकचे ग्रामीण एसपी बाळासाहेब पाटील यांना विनंती आहे व राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की हे संबंधित अधिकारी जेवढे आता जर का मॅनेज झाले असतील तर हे प्रकरण दाबण्यासाठी माझ्यावर कट रचून माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करू शकता व मला खोट्या गुन्ह्यात अडकू शकता, नाहीतर माझी हे प्रकरण दाबण्यासाठी हत्याही घडवू शकता। त्यामुळे यापुढे माझा कुठेही संशयरित्या ऍक्सिडेंट झाला या संशयास्पद मृत्यू झाला तर याला सर्वस्वी जबाबदार रवींद्र मगर साहेब जे त्यांना मॅनेज झालेले आहे व यातले मुख्य आरोपी किशोर सावळा, विराट गांधी, सुनील धुमाळ, विशाल नायडू व जयेश कदम हे सर्व माझ्या मृत्यूला जबाबदार असणार। त्यामुळे माझी नाशिक ग्रामीणचे एसपी बाळासाहेब पाटील व राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की या प्रकरणाची SIT चौकशी लावून हे जेवढे काही गुन्हेगार आहे व त्यांना मॅनेज झालेले अधिकारी आहे या सर्वांवर कठोरातली कठोर कारवाई करावी व हा पैसा हा जो 400 करोड आहे का अजूनही काही काळा पैसा आहे याची सखोल चौकशी करून यांच्यावर कारवाई करावी व मला न्याय देण्यात यावा। जय शिवराय, जय भीम।